आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। हा युवा उत्सव तुम्ही घेत आहात, तर हा उद्घाटक कोण आहेत, प्रमुख पाहुणे कोण आहेत आणि हा इव्हेंट किती दिवस चालणार आहे? युवा महोत्सव 7 तारखेपासून 10 तारखेपर्यंत चालणार आहे। उद्घाटनाला चिकडगावकर हे उद्घाटनाला येणार आहेत आणि समारोपाला आपले मकरंद अनासपुरे हे समारोपासाठी येणार आहे। उद्घाटनाचा कार्यक्रम सकाळी 7 तारखेला सकाळी 10 वाजता सुरू होईल आणि समारोपाचा कार्यक्रम 10 तारखेला दुपारी 12 वाजता सुरू होईल। मीनवाईल ह्याच्यामध्ये जे इव्हेंट आहे, जे जवळजवळ 39 इव्हेंट आहेत, त्या वेगवेगळ्या स्टेजमध्ये त्या ह्याच्यासाठी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 वॉटरप्रूफ मंडप दिलेले आहेत, एक जेवणासाठी आणि एक मुख्य कार्यक्रमासाठी आणि एक आपलं क्रीडा भवन आहे, त्या क्रीडा भवनमध्ये एक आहे आणि बाकीच्या या कॉलेजमध्ये जिथे जिथं जागा आहे ती छोटी छोटी जी इव्हेंट आहे त्याच्यासाठी तिथे त्याची व्यवस्था केलेली आहे की ज्या ठिकाणी मोठे इव्हेंट आहेत त्या ठिकाणी पत्रकारासाठी वेगळा कक्ष केला, तर हॉलमध्ये आहे, वर्गामध्ये आहे, तिथंच एक दोन पत्रकार येतील यासाठी व्यवस्था केलेली आहे आणि हे सगळे इव्हेंट चांगले व्हावे या दृष्टिकोनातून आम्ही कमिट्या निवडलेली आहेत आणि त्या कमिटीची जबाबदारी त्याच्याकडे दिलेली आहे। मुलींच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था त्या मुलींच्या हॉटेलमध्येच केली, तिथं बाजूला जे आपलं पहिलं जेवणाचं मेस आहे त्या मेसला चिटकून मेसमध्ये मागणार नाही, 500 ते 600 मुली येतील अशी अपेक्षा आहे आणि म्हणून त्याच्या शेजारी मंडप केलेला आहे आणि त्यांची जेवणाची व्यवस्था आहे तिथंच केलेली आहे की त्याच्यामध्ये पुरुष कुणी जाणार नाही, म्हणजे मुलं जाणार नाही आणि मुलांची किंवा बाहेरचे जे काय शिक्षक त्यांच्याबरोबर आलेले शिक्षक आहेत त्यांची जेवणाची व्यवस्था ग्राउंडवरती केलेली आहे किंवा VIP लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा बाकी मुलासाठी बफे आहे, पण ते जे VIP आहेत त्यात काय आले पत्रकार आले तर त्यांच्यासाठी बसून जेवणाची व्यवस्था टेबल आणि खुर्ची आणि ते त्याने वाढायची व्यवस्था अशी केलेली आहे। हे एकूण आपण 7 जेवणं देणार आहोत त्यांना, सकाळी नाश्ता, चहा, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण आणि शेवटच्या दिवशी फक्त दुपारचं जेवण अशा पद्धतीनं जेवणाची व्यवस्था केलेली आहे। एकूण कलावंत विद्यार्थी किती संख्येने उपस्थित राहतील? कलावंत विद्यार्थी किती संख्येने उपस्थित राहतील? कलावंत सांगले 2000, त्यांनी आता आम्हाला सांगले 2000, कारण कसं आहे एका इव्हेंटमध्ये 10 कलाकार असतात एका कॉलेजची आणि त्याची समजा 2 ग्रुप आणले की आता तर आम्हाला 60 कॉलेजनी भाग घेतलाय असं कळत आहे आणि आपण 60 कॉलेजने 200-300 जरी विद्यार्थी आले तरी 2000 होतील आणि सगळ्या ह्याच्यात जर भाग घेणार असतील, आता 1200सारखं कॉलेज आहे, एक इव्हेंट सोडत नाही, हे सगळ्या इव्हेंटमध्ये भाग घेतात त्यामुळे त्यांची विद्यार्थी संख्या जास्त असणार। विद्यार्थी असले की तेवढे शिक्षक त्याचे सपोर्टर असणार, काही तू वाजवणारे वगैरे कलाकार असणार आणि अशा अंदाजे 200 विद्यार्थी आणि 1400 मुलं आणि 600 मुली असं 2000चं आम्ही तयारी केली आहे। विद्यापीठाने सांगितले की 2000, गेल्या वर्षी 1800 होते, वाढले तर 2000ची व्यवस्था आम्ही केलेली आहे। आणि हे बघण्यासाठी सर्वांसाठी खुलं आहे ना? नाही, बघण्यासाठी बाहेरच्या आता काय 1200 कॉलेजवरून आले त्यांचे सपोर्टर येतात तिथनं काय बघायला येत नाही, परंतु आपल्या गावातली प्रेक्षक येतात, जे मोठे इव्हेंट आहेत लोकनृत्य म्हणा पुन्हा लावणी म्हणा ह्याच्यासाठी गावातले लोक येतात, बाकी रांगोळी स्पर्धा आहे येत नाही बघायला कोण। कार्यक्रम घेण्यामागचं उद्दिष्ट काय? कार्यक्रम घेण्यामागचं उद्दिष्ट काय? कार्यक्रम घेण्यामागचं महाविद्यालयात मला माहिती आलं मोठ्या महाविद्यालय आता महोत्सव घेते त्यामागचं उद्दिष्ट काय? महोत्सव घ्यायचा उद्देश काय आहे त्यांना म्हणाले? कॉलेज आता युवा महोत्सव जे घेणार आहे ते घेण्यापाठीमागे उद्देश कॉलेजचा काय सुद्धा उद्देश नाही, एक घ्यायचं असते विद्यापीठ स्पर्धा होत असताना परीक्षकची संख्या किती असणार आहे तरी रोजच्या रोज? वेगवेगळे असं आहे ज्या त्या किमान 3 परीक्षक असतात एका इव्हेंट परीक्षक म्हणजे जवळजवळ 100-125 परीक्षक असणार परीक्षक। पण ते असं आहे तुमचा इव्हेंट समजा 10 तारखेला आहे, तुम्ही कशाला अगोदर येताय? येत नाही आणि तुमचा इव्हेंट संपला की तुम्ही तिथे पॅक करून ठेवता आणि शेवटच्या दिवशीच येता। हे सगळे 120च्या 120 दररोज हजर राहतील असं नाही। सांगोला कॉलेज नेहमीच एक आपल्या पूर्ण मानदेशात किंवा आपल्या पश्चिम महाराष्ट्रात एक नावाजलेलं कॉलेज आहे। आता तुम्ही प्रेस्टोजमध्ये सुद्धा दिले पूरग्रस्तांसाठी एक मदत कक्ष आपण स्थापन करणार आहे, तर त्याच्या पाठीमागे उद्देश काय आहे?
मदत कक्ष आपण का स्थापन करणार आहोत किंवा आपलं त्याच्या पाठीमागे आता आपण सगळेच पूरग्रस्ताला मदत सगळेच करायला हवं. काय आपला खारीचा वाटा त्या जावा ही अपेक्षा तसं तुमचं महाविद्यालय करणार आहे का मदत? करणार मी. आपण एक इव्हेंट म्हणजे पूरग्रस्तांच्या- आता आम्ही आता अडकलोय त्यामुळे आम्हाला वेळच नाही आता घेऊन कुणाला मी प्राध्यापकाला किती सांगायचं ह्याला सांगायचं, पण आम्ही सुद्धा करणार. ह्याच्या अगोदर केलेली आहे ह्याच्या अगोदर सुद्धा आम्ही पूरग्रस्तांना मदत केलेली आहे किंवा अडचणीत आली त्यांना करतो. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आता काय तुम्ही राबवलेलं कार्यक्रम? सर्व 4 दिवस चालू. 4 दिवस आम्ही पोलीस स्टेशनला पत्र देणार, त्यांच्यावरती विसंबून राहता आमचे 45 NSS ची पोर आहेत काय त्यांना ड्रेसवरती त्यांना ते 4 दिवस त्यांना ड्युटी देणार आम्ही. 60 कॉलेजेस आहेत समजा यांच्या 60च्या 60 काय पार्किंग गाड्या घेऊन येत नसतात, त्यांचे आले तर आपण ह्या कॅमेऱ्याच्या दोन्ही बाजूला त्यांना विनंती करून तिथं पार्किंग करणार. बस